नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर परत एकदा यायचं कारण आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या करणाऱ्या पत्रकार तुषार खरात यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा ॲट्रॉसिटी आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या एकूण घटनेची माहिती आणि हा गुन्हा का दाखल झाला याविषयी बातचीत करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार तुषार खरात हे म्हसवडमध्ये होते, अशी माहिती आपल्याला म्हसवड पोलिसांनी जी गुन्हा दाखल केलेला आहे त्या खबरीमध्ये मिळालेली आहे। आणि त्यानुसार पत्रकार तुषार खरात हे त्या ठिकाणी म्हसवडच्या बाजारात एका महिलेला हसून वारंवार इशारे करत होते। त्याचबरोबर ज्यावेळेस म्हसवड बाजारातून ती महिला परत जात होती त्यावेळेस तुषार खरात यांनी त्या महिलेशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बातचीतीवेळी पत्रकार तुषार खरात यांनी त्या महिलेस जयकुमार गोरेचे तुम्ही काम करू नका, जयकुमार गोरे हा चांगला माणूस नाही आहे, त्यानं अनेक लोकांना फसवलेलं आहे, अशा प्रकारचं त्या महिलेला सांगितलं। त्यावेळेस त्या महिलेनं की आम्ही कुणाचं काम करायचं हे आमचं आम्ही ठरवू असं उत्तर तुषार खरात यांना दिल्यानंतर तुषार खरात हे थोडेसे चिडले आणि त्यामुळं त्यांनी त्या महिलेचा हात ओढत गाडगे बाबा मंदिराच्या जवळ त्या महिलेला एका बाजूला ओढला आणि तुला समजावून सांगतो अशा प्रकारचं म्हटलं। त्यावेळेस या एकूण प्रकारामुळं त्या महिलेनं असं सांगितल्यानंतर तुषार खरात हे थोडेसे चिडले होते आणि त्याच दरम्यान त्यांनी जातीवाचक त्या महिलेला उद्देशून बोलले, तुम्ही ढोर समाजाची लोक आहेत आणि तुम्ही गुरांची कातडी काढण्याच्याच लायकीचे आहात, अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं अशी माहिती आपल्याला म्हसवड पोलिसांनी दिलेली आहे। म्हसवड पोलिसांनी जी खबर पत्रकारांना दिलेली आहे त्या खबरीमध्ये असं लिहिलेलं आहे आणि त्यानुसार त्या संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तुषार खरात यांच्यावर विरोधात ॲट्रॉसिटीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या एकूण घटनेचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस हे करत आहेत। धन्यवाद।